मारते ती मुलगी श्रेष्ठ आहे का? फॅशनच्या नावाखाली विचित्र कपडे घालणारी ती मुलगी श्रेष्ठ आहे का? ऐकला तुम्हाला? आणि आज आमची तरुण पिढी ही फॅशनच्या आधारे गेलेली आहे. तरुणांनी वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालून फॅशनची उंची वाढवण्यापेक्षा वेगवेगळ्या प्रकारची कपडे घालून फॅशनची उंची आपण शिकवत नाही. आत्महत्या करण्यासाठी आपल्या आई वडिलांनी आपल्यावर एवढा खर्च केलेला नाही, म्हणून त्या आई बापाचा विचार करा आणि माता पित्याची आज्ञा पाळा. श्रीराम प्रभू रामचंद्रांचा राज्याभिषेक झाला. सर्व तयारी सुरू झाली. बातमी मंथरेला कळाली. मंथरेच्या पोटात गोळाच होती आणि बऱ्याच माणसांना दुसऱ्याचं चांगलं झालेलं देखवत नाही, त्यांचं मनच वाईट असतं. विंचूबाची नांगी तैसा दुर्जन सर्वांना, आणि वाईटाच्या मनात वाईटच नुसती उलाढाल गेली कैकेयीकडे. कैकेयी म्हणाली, अगं मंथरा, माझा राम राजा होणार आहे. अगं मंथरा, माझा राम राजा होणार आहे. पुढचे रामायण सर्वांना माहिती आहे. राजा दशरथाकडे 2 वर मागितले. राम वनवासाला गेला. 14 वर्ष वनवास. किती वर्ष वनवास? ते आपण पाहू. आणि काही माणसांना फुकटचा मोठेपणा गाजवायचे एका बाईनं तिच्या नोकराला शिकून ठेवलं होतं, रामू, आपल्या घरात जर कोणी पाहुणे आले आणि मी जर तुला काही आणायला सांगितलं तर तू यायचं आणि मला म्हणायचं, मॅडम अमेरिका. मुलीनं रामूला आवाज दिला, अरे रामू, पाहुण्यांना नाश्ता घेऊन ये. रामू आला. नाश्ता आणू? इंडियनच नाश्ता आणू? ती म्हणाली, इंडियनच नाश्ता. अरे त्यांच्या घरी इंडियनच नाश्ता होता, कांदा पोहे, खा कांदा पोहे. एवढ्यात एक जण म्हणाला, होय आमचे भैया कुठं दिसत नाही हो, भैया कुठे गेले, भैयाला बोलवा. मग हिनं रामूला आवाज दिला, अरे रामू, दुकानातून माझ्या मिस्टरांना घेऊन ये बरं. रामू आला. मॅडम, अमेरिकन मिस्टरांना आणू का इटालियन मिस्टरांना आणू, जपानी मिस्टरांना आणि एवढे एवढे करेपर्यंत आपला थोंड्या काय करीत होता, आपला वचपाचा आपला होता का काय. जसं त्या बाईला टिंकी गाजवायची लई हौस, तसं मला तरी वाटतं, मला त्या सांगा, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, त्या छत्रपतींच्या शिव जयंतीला छत्रपतींसमोर दारू पिऊन डीजे लावून नाचणारी मग ती मुलं श्रेष्ठ आहेत का? एवढंच नाही, महाराज आणखी काय म्हणाले, नवऱ्याने भांडे घासावे, नवऱ्याने भांडे घासावे आणि बायकोनी बेडवर पडल्या पडल्या मोबाईलवर बॉयफ्रेंड सोबत गप्पा माराव्या. मग ती गप्पा मारणारी मुलगी श्रेष्ठ का, असं महाराज म्हणाले की नाही. मग तो मुलगा श्रेष्ठ का? अहो महाराज,
वाजवायची ठरली तर ती वाजते, पण मग ती समोरच्याच्या गावात कशी वाजून दाखवत तशी नियम महाराजांच्या गावात वाजवणं नाही एवढेच नाही, देह स्त्रीचा, कपाळ स्त्रीचं, पण कुंकू मात्र पुरुषाच्या, नाक तिचं, नथ त्याच्या नावाची, गळा तिचा, मंगळसूत्र त्याच्यामध्ये जोडवे मात्र त्याच्या नावाची. एवढंच नाही, वट पौर्णिमेचा उपवास करायचा तिने, वडीलधाऱ्यांच्या रक्ताचं दूध आहे हो स्त्रीच्या नावाची. ती मुलगी आपलं माहेर सोडून, आपला घरदार सोडून, आपले मित्र मैत्रिणी सोडून एका मुलाच्या घरी नांदायला येते. मग लग्न झाल्यानंतर मुलगीच मुलाच्या घरी नांदायला येते असं का? मुलगा मुलीचे उपवास धरतात, वट पौर्णिमा, कर्माचौथ, बैलपोळा नाही, बैलपोळा नाही, वट पौर्णिमा. पण मला सांगा,
बायकोसाठी म्हणा, आईसाठी म्हणा, काकीसाठी म्हणा, चुलतीसाठी म्हणा, मामीसाठी म्हणा, आजीसाठी म्हणा, सालीसाठी म्हणा. सालीसाठी धरतील सालीसाठी काळजी करतील. पण आजपर्यंत धरला का? ती बिचारी 2 वर्ष व्हायला एखादा चक्कर मारावा ना, पण मारला का? एवढंच नाही, लग्न झाल्यानंतर वय कमी का? पुरुषांचं वय कमी असेल तर काय संसार होणार नाही का? कुत्रच आवडली का? मग हे सर्व का? याचे कारण आहे, हे सर्व स्वीकारण्याची हिंमत फक्त स्त्रीमध्येच आहे, म्हणून स्त्री ही सर्वात महान आहे. मग याला विचारलं, काय कीर्तन कसं होतं? मग हा सांगितले काही काही जण झोपेतच बनावतं. एका काल्याचं जागरचं असे 2 कीर्तन होते. जागरचं कीर्तन झालं, दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन होतं. मग त्याच ठिकाणी मंदिरात झोपले. असे इकडून 2 म्हाताऱ्या, इकडून 2 म्हाताऱ्यांमध्ये झोपले. मी आपली या कुशीवरून त्या कुशीवर, त्या कुशीवरून त्या कुशीवर घट्ट डोळे झाकले. काठ व्हायची आमुषा, डोळे उघडले, समोर ढाणा 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 जाळ. डोळे झाकले, आमुषा. घामाली घामाली घामाली. भजन झोप मोडण्यासाठी नसते. राम कृष्ण हरी राम कृष्ण
छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवलं ही गोष्ट खरी, पण ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य घडवले, त्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझे जावई साहेबांनी घडवले. माझी जावई साहेब कोण? महात्मा ज्योतिबा फुले यांच्या बरोबर सावित्रीबाई फुलेही होत्याच ना. आणि त्या एक स्त्री आहे म्हणून स्त्रीची जोपासना ही करावीच लागेल, कारण स्त्री ही एक मुलगी आहे, स्त्री आई आहे, स्त्री पत्नी आहे आणि पत्नी स्त्रीची जोपासना करावीच लागेल, स्त्रीचा सांभाळ करावाच लागेल. पण स्त्रीची जोपासना करणारा, स्त्रीचा सांभाळ करणारा तो म्हणजे पुरुषच आहे. आणि तो पुरुष म्हणजे वाघ आहे, वाघ. मुलगा हा वाघ आहे. मग कोण श्रेष्ठ? सर्वांनी मोठ्याने सांगा, कोण श्रेष्ठ आहे? पण त्या वाघाला वाघीण ही मुलगी आहे, स्त्री आई आहे, पत्नी आहे, म्हणून पत्नी म्हणजे मुलगीच श्रेष्ठ. पुरुषाशिवाय स्त्री अपूर्ण आहे, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही, पुरुषाशिवाय स्त्रीला शोभा नाही आणि स्त्रीशिवाय पुरुषाला शोभा नाही. संस्कृती आहे, मुलगा गीत आहे, मुलगी. स्त्री फार महत्वाची आहे. आता माझ्या लक्षात आलं, स्त्रीला शोभा ही कुंकवानेच आहे, म्हणजे स्त्रीला शोभा ही सौभाग्यानेच आहे. त्यांच्या चालीसाठी आमच्या आबा महाराजांनी 100 रुपयाचं बक्षीस त्यांना दिलेलं आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. तुम्हाला हे बक्षीस द्यावं वाटलं तर द्या त्यांना. छोटे छोटे बाळ आहेत आणि एवढे मुलांना सांभाळणं सोपं नाही. आपल्या अखिल भारतीय वारकरी मंडळाचे तालुका अध्यक्ष सुनील महाराज
हरिदास भक्त पारायण कुमारी मुक्ता महाराज चाळक हरिभक्त पारायण कुमारी आतापर्यंत 2 तास आणि 7 पर्यंत तुम्हाला सुंदर कीर्तन तुम्ही सांगितले आहे. श्रवण करायचे मास तुझी पुण्य जुगलबंदी कीर्तन फार सुंदर कीर्तन सांगितलं आतापर्यंत. आता कसं झालं होतं का आतापर्यंत पोळी खीर हा अजून काय काय पोळी खीर भजी पुरी सगळं खाऊन दिले तुम्हाला. आमच्या आकामका मराठी हा कन्नड मिक्स मराठी आतापर्यंत तुमचा बोट बंद आहे. आता सर्व लक्ष दोष मला वाटते जेवणकडे आहे. एक जेवण आहे शास्त्र सांगणारे जेवण म्हणजे 2 प्रकार. एक पोटाचं जेवण कडे काम करावं लागतंय दुकानकडे जावं लागतंय झाडू मारावं लागतंय कपडा काय बी करावं लागतंय पोटासाठी कष्ट करावं लागतं. कष्टचे पोट भरणं शक्य नाही. भांडण करावं लागतंय मारावं लागतंय काय बी करावं लागतं पोटासाठी माणूस काहीही करतो. परंतु डोक्याच्या जेवणासाठी तुम्ही भांडण करायचे गरज नाही दुसऱ्याच्या चोरी करायचे गरज नाही दुसऱ्यामध्ये आम्हाला थोडं प्यार म्हणून मागायचं गरज नाही. सुंदर अमृत तुम्हाला दिलेले आहे. मनुष्याला मुख्य फार मुख्य ज्ञान सर्वपेक्षा फार ज्ञान मुख्य मनुष्याला मनुष्य काम म्हणजे तुमच्याकडे ज्ञान आहे म्हणून मनुष्य ज्ञान म्हणजे काय लोक तुम्हाला सांगतो तुम्हाला माहिती आहे वडील आहे भाऊ आहे. मानव जन्म जन्मराशी सर्व जन्माने जन्म घेऊन 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 नाष्ट मानव जन्म आलेली आहे.
मानव जन्म आल्यानंतर काय करावं लागते? ज्ञान तुम्हाला असल्यामुळं पुण्याचं काम करावं लागतं. पुण्याच्या कामाचे काय? फार पूजा करावं लागते का? एवढ्या लोकाला ज्ञान देण्यासाठी एवढ्या श्रीकांत पाटील अण्णाच्या नावावर एवढा प्रयत्न करून गेल्या वर्षी इंदुरकर महाराजचे चित्र होते वाटत. हे सगळे कोणासाठी? मानवासाठी आहे, जनावरांसाठी नाही. ही अनुभव कोणासाठी? मानव ऐकण्यासाठी सर्व केलेली आहे. एवढ्या दोन मुलगी एवढं लहान आहे, एवढ्या स्वाचे आशीर्वाद त्यांच्यावर आहे, देवीचे आशीर्वाद आहे. ते आशीर्वाद सांगणार होतं, ते स्वतः सांगणं शक्य नाही. त्याच्यामुळं देवाचे आशीर्वाद भेटणारा पाहिजे तर असं पुण्याचं काम करावं लागते. जीवनमध्ये या ज्ञान उत्पत्ती फार महत्व आहे. ज्ञान उत्पत्ती होणारा माणूस आपला ऊर्जा प्रेरणा फार निष्ठुर व्यक्ती, निष्काम व्यक्ती हमेशा घरी भेटलेली आहे. फक्त ऐकून घरी जाऊ नका, घरी जावं लागते, कशी जीवन करावं लागते असं सर्व विचार तुम्हाला सांगितले. ते ऐकून चालेल, सर्व प्रयत्न केले तर किंवा ऐकलेलं सुद्धा स्वागत त्या वाढदिवसात ठेवलं. आज जीवन त्यांचं सुख राहू द्या, त्यांचं आयुष्य रुपये होऊ द्या, त्यांच्या हवीसाठी सद्बुद्ध आशीर्वाद. आणि अन्नासाठी भरपूर प्रेम ठेवलेले, अन्नासाठी सर्वांनी तुम्हाला अन्नदान सर्व कार्यक्रम करणार श्रीकांत पाटील भरपूर सर्व कार्यक्रमामध्ये अन्नदान सर्व कार्यक्रम सुद्धा त्यांनी श्रीकांत पाटील करत आहे. श्रीकांत पाटील सुद्धा हा ऊर्जा राहणारे सुद्धा सद्बुद्ध आशीर्वाद यांच्यासाठी व्हावं लागण्याची विनंती करतो की आपण अण्णांच्या या ठिकाणी वाढदिवसानिमित्त सत्कार करून त्यांना शुभेच्छा द्याव्या. आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व ज्यांची कार्यसम्राट म्हणून ओळख आहे असे माननीय संजय माननीय
आमचं नातं सांगितलं तुम्हाला सर इकडे एक मिनिट सर ओके उन्नतीताई महाराज तांबे यांनी आपल्या विकासनगर वासियांना सर्व उदगीर वासियांना जे मंत्रमुग्ध केलेलं आहे आपल्या जो जे संस्कार केलेले आहे फक्त गृहराज्यमंत्री नाही तर तब्बल 8 खात्याचे जे मंत्री होते असे आपल्या सर्वांचं लाडकं नेतृत्व कार्यसम्राट माननीय संजयजी बनसोडे साहेब यांच्या वतीनं यांना 11,000 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलेलं आहे. अण्णा मी आल्यापासून विचार करत होते हे माणसं सर्व भाविक भक्त पावसात बसून कीर्तन ऐकत होते आणि पावसात बसून कीर्तन ऐकतात मी विचार करत होते एवढे खरोखर भाविक आहेत का आमचं एवढं कीर्तन सुंदर चालू आहे का पण नंतर कळालं हे सर्वजण अण्णांची वाट पाहत आणि खरोखर पावसात बसून कीर्तन ऐकणं हे सोपं नाही आणि हे खरोखर अण्णांवरती असलेलं साहेबांवरती असलेलं आणि खरोखर तुम्ही शांत चित्ताने प्रतिसाद दिला म्हणून तुम्हा सर्वांचे मनापासून आभार मानते. त्याचप्रमाणे आपल्या राज्याचे माजी गृहमंत्री त्यांनी या ठिकाणी बोलण्याची संधी दिली आम्हाला पारितोषिकही दिलं आशीर्वादही दिले म्हणून त्यांचेही मी मनापासून आभार मानते. त्यांच्यासाठी पण एकदा जोरदार टाळ्या वाजवा. साहेबांनाही त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी शुभेच्छा देऊ इच्छिते आणि शुभेच्छेसाठी सर्व मुलांनी माझ्या बरोबर एकदा पुन्हा साहेबांना श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ मुलगी श्रेष्ठ की मुलगा श्रेष्ठ मुलगा श्रेष्ठ की मुलगी श्रेष्ठ तर लक्ष देऊन ऐका. मुलगा वारस आहे मुलगी पारस आहे मुलगा आण आहे मुलगी शान आहे मुलगा आग आहे मुलगी प्राण आहे मुलगा संस्कार आहे मुलगा आणि मुलगी दोन्ही
स्वप्ने असावीत नवी तुमची, मिळाव्यात त्यांना नव्या दिशा. प्रत्येक स्वप्न व्हावे पूर्ण व्हावे तुमचे, प्रत्येक स्वप्न पूर्ण व्हावे तुमचे. याच तुम्हाला वाढदिवसाच्या सोनाजी पाटील नागराळकर साहेब यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी अण्णांना शुभेच्छा द्याव्या. सन्माननीय राज्याचे माजी गृहमंत्री आणि आमचे ज्येष्ठ नेते सन्माननीय बेंद्रे साहेब, ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण इकडे अत्यंत मराठी शुद्ध भाषेमध्ये 2च मिनिटं ऐकल्या त्या माझ्या लहान उपस्थित बंधुवर्ग. वेळ खूप झाला म्हणून लांबलचक भाषण न करता चंद्रअण्णा वैजापुरे आणि त्यांच्या परिवाराला त्या वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. आणि श्रीकांत पाटील असेच पुढे कार्यक्रम आयोजित करून लोकांना चांगले कार्यक्रम देत जाणार ही शुभेच्छा व्यक्त करतो आणि माझी जागा घेतो. धन्यवाद. ज्यांचा वाढदिवस आपण इथं साजरा करतो ते उदगीरचं वैभव आणि वीरशैव समाजाचे अध्यक्ष चंद्रअण्णाजी, आदरणीय चंद्रअण्णाजी वैजापुरे, सौ वैजापुरे, कार्यक्रमाला उपस्थित राज्याचे नेते, ज्यांना उदगीरकरांनी संधी दिली आणि ज्यांनी उदगीरचं नाव महाराष्ट्रामध्ये पुढे आणलं, ते महाराष्ट्राचे नेते, महाराष्ट्राचे नेते, आंबेडकरी चळवळीचं तंत्रज्ञान युगाचं नेतृत्व, महाराष्ट्राचं भविष्य, आमचे नेते आदरणीय नामदार संजयजी बनसोडे साहेब, कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे, आमचे ज्येष्ठ सहकारी, माझे मित्र प्रदेशचे सरचिटणीस आदरणीय बसवराज पाटील नागराळकरजी, मला अनेक जणांची नाव घेता येण्यासारखी आहे, पण ज्यांनी आपल्या सर्वांना इथे सन्माननीय श्रीकांत पाटीलजी, ज्या ताईंचा आपण जुगलबंदी ऐकली, समाजावर संस्कार घडवण्याचं काम त्या करतात, त्या आपल्या दोन्ही तरुण भगिनी वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो. व्यास सुद्धा प्रतिष्ठा प्राप्त करता येते, याचं मूर्तिमंत उदाहरण आज चंद्रअण्णा सहकाराच्या क्षेत्रामध्ये त्यांचं काम आहे. आणि त्या निमित्ताने इथे येत असताना मला असं जाणवलं की समाज म्हणजे काय. तुम्ही मी कुणी कुठे जन्मावे तुमच्या माझ्या हातात नाही. कुणी मुस्लिम झाला असतं, कुणी हिंदू झाला असतं, कुणी बौद्ध झाला असतं, ख्रिश्चन झाला असतं, पण आपण हिंदू आई वडिलांच्या कुठे जन्म घेतलेला. पण जो मूळ आणि मुळात जन्मला तो समाजाची व्याख्या माझ्या दृष्टीनं छोटीशी करतो. आणि ज्या भागात आणि ज्या गावात राहतो त्या सर्वांची जो नाळ निर्माण करतो तो समाज. तसे ते चंद्रअण्णा आज सहकाराच्या क्षेत्रामध्ये प्रसिद्ध आहे, वीरशैव समाजामध्ये त्यांना आदराचं स्थान आहे. आणि त्या दृष्टीनं या सगळ्या गावाचं वैभव कसं वाढेल या निमित्ताने या कार्यक्रमामध्ये समाविष्ट होत असताना मला मनस्वी आनंद आहे की तुम्ही नुसतं सहकार कसं चालवावं एवढा सल्ला देतो. तुम्ही प्रत्यक्षपणानं सहकाराच्या माध्यमातून माणसं उभा केली असं मला श्रीकांत पाटील सांगत होते. या माध्यमातून मानवाची प्रगती साधत असताना तर म्हणजे हे क्षेत्र या सगळ्या हबप क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या आमच्या सगळ्या आदरणीय गुरुवर्यांचा आहे. त्या माध्यमातून या शहराचा विकास होत असताना आपली मागणी संजयराव आपल्या माध्यमातून जिल्ह्याची पुढे घेत असताना आता वरुण राजा आपल्याला कृपा करेल त्या माध्यमातून आपण आपल्यामध्ये येण्याची संधी दिली त्याबद्दल आभार व्यक्त करतो. आणि आता मी आपल्याला सांगत होतो की मी असं वाचलं श्रीकांतने लिहिले की माझे गुरुवर्य चंद्रअण्णा यांच्या वाढदिवसानिमित्त. गुरु म्हणजे अध्यात्माची दिशा दाखवणारा आणि पटले सर शिक्षक म्हणजे ज्ञानाची दिशा दाखवणारा. आपल्याला माहिती नाही माझ्या मित्राला आणि विनोदाने आदराने बसवराज पाटील आदरांना जगद्गुरु. जगद्गुरु म्हणजे कोण हा प्रश्न मनात घेऊन उदगीरला पोहोचलो आहे आणि ह्या प्रश्नाचं उत्तर देण्याची जबाबदारी
आपले नेते बनसोडेंच्या वरती ठेवतो, इथं थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय भारत. परिषदेच्या माध्यमातून मी आपणास एक मिनिटामध्ये सांगू इच्छितो की पाटील साहेबांनी आदरणीय आमदारांचा या ठिकाणी वाढदिवस साजरा करतायत. आज 15 ऑगस्ट आहे. 15 ऑगस्ट ही तुम्हाला सर्वांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त तुम्हाला मी शुभेच्छा देतो. खरंच मी श्रीकांत पाटलांचं मनापासून या ठिकाणी त्यांच्या अभिनंदनाने आभार व्यक्त करतो की वाढदिवस साजरा करावा तर आध्यात्मिक लोकांना काहीतरी मार्गदर्शन मिळावं याच्यासाठी त्यांनी जे हे कार्यक्रम ठेवला. खरंच मी त्यांचं मी कौतुक करतो. भविष्य काळामध्ये सर्वांनी श्रीकांत पाटलांना आशीर्वाद द्यावा आणि इथलं नेतृत्व करण्याची संधी त्यांना उपलब्ध करून द्यावी अशीही तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी मी विनंती करतो. आणि आदरणीय अण्णांना वाढदिवसाच्या तुम्हाला सगळ्यांच्या वतीने या भागाचा लोकप्रतिनिधी म्हणून मी शुभेच्छा व्यक्त करतो. त्यांचं भावी आयुष्य सुख समाधानात जाऊ एवढी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.